चिमूर तहसील के शिवन पायली में रेती तस्करी मृत्यु प्रकरण को लेकर अनेक प्रकार के सवाल उपस्थित किए जा रहे हैं। तो आइए जानते हैं इस प्रकरण के संबंध में प्रकाश नाहने ने क्या कहा। सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। शिवन पायली में अवैध रेती तस्करी में एक की मौत होने का मामला अब भी गरमाया है। चिमूर पुलिस विभाग ने महसूल विभाग को रेती मोज माफी और जुर्माने की कार्रवाई का पत्र दिया। अब पुलिस विभाग के पत्र पर महसूल विभाग कौन सी कार्रवाई करता है, इस ओर शिवन पायली की जनता की नजरें लगी है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में प्रकाश नाने ने जानकारी देते हुए क्या मांग की। सदर प्रकरणाची लखन कोइनकर यांच्या मृत्यू प्रकरणाची नोंद घेत 30 तारखेला पोलीस विभागाने महसूल विभागाला नुकसान भरपाई, ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा नोंदवावा आणि रेती चोरी प्रकरणासंदर्भात त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर आर्थिक दंड लावावा या मागणीचा पत्र पोलीस विभागाने महसूलला दिलेला आहे। परंतु महसूल विभागाने अजूनपर्यंत पोलीस विभागाला साधा पत्राने कळविलेले नाही आहे। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी असा संशय येतो आहे की कदाचित महसूल विभाग आणि संपूर्ण रेती तस्कर, तालुक्यातले रेती तस्कर यांच्याशी संगनमत तर आहे नाही असं आम्हाला वाटायला लागलं। त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो आहे की महसूल विभागाने तात्काळ या पत्राची दखल घ्यावी आणि पोलीस विभागाला कळवावे, जेणेकरून पोलीस विभागाला कारवाई करण्यासाठी सोयीचं होईल आणि आमच्या मृतक लखन कोइनकरच्या कुटुंबियांना न्याय मिळेल। मी या ठिकाणी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सूचना देतो आहे की हा प्रकरण तात्काळ मार्गी लावावा। या ठिकाणी आमचे संपूर्ण प्रेसवाले। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।